उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी भरीव असा निधी तरतूद केली आहे असं सांगण्यात येत आहे। पण विदर्भाला या अर्थसंकल्पातून काय मिळालं आणि विशेषतः उद्योग या क्षेत्रासाठी आणि विदर्भात उद्योग येण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय सांगण्यात आलं हे जाणून घेऊया। आणि खरंच विदर्भाला या बजेटमधून खूप काही मिळालं आहे का, किंवा यापूर्वीच्या बजेटमध्ये याच पद्धतीने अलोकेशन होत होतं का, यावेळेस हा बजेट विशेष आहे, जाणून घेऊया। माहेश्वरी जी आपल्यासोबत आहे, प्रदीप माहेश्वरी, जे एक्सपर्ट आहे या क्षेत्रातले। आणि प्रदीप माहेश्वरी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे काही दशकांपासून हे विदर्भात उद्योग येण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल वेदचे सुद्धा उपाध्यक्ष होते आणि विदर्भात इंडस्ट्री देण्यासाठी त्यांनी गेले अनेक काळ काम केलेलं आहे। हा जो ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला आहे त्यात काय काय विशेषता आहेत, जाणून घेऊया प्रदीप माहेश्वरी यांच्याकडनं। सर, काय सांगाल अर्थसंकल्पाबद्दल, काय तुमचं म्हणणं आहे? अर्थसंकल्पाबद्दल माझं असं म्हणणं आहे की आपल्या देवेंद्र भाऊंनी याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे। तशी त्यांनी पूर्ण याच्यामध्ये आपली हार्डवर्क जे त्याची एनालिसिस वगैरे बरोबर केली आहे। पण आपल्याला सध्या विदर्भामध्ये आपली आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट आहे ते आहे रोजगार। आणि रोजगाराच्या एवढ्या संधी असल्यानंतरही रोजगारासाठी काही जास्त प्रयत्न दिसत नाही। आज सरकारची अशी परिस्थिती आहे की सरकारी नोकऱ्या लोकांना जास्त मिळू शकत नाही आणि प्रायव्हेट सेक्टरला आकर्षित करून गुंतवणूक आणणे हे सगळ्यात मोठी प्राथमिकता असायला पाहिजे होती। ते या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही। आणि माझं असं म्हणणं आहे की गेल्या 3-4 वर्षात केंद्र सरकारने जे काही नवीन धोरण आणले त्याच्यामध्ये आपल्या नागपूरला भरपूर संधी मिळालेली आहे। त्यांना आपण कॅपिटलाइज करायचं जे प्रयत्न झालं पाहिजे ते झालं नाही। एक उदाहरण जसं की आता आपल्याकडे एव्हिएशन सेक्टर याची भरपूर ग्रोथ होत आहे। या एव्हिएशन सेक्टरला जे ग्रोथ मिळत आहे त्याच्यामध्ये मिहानचा फायदा भरपूर होऊ शकते, याच्याबद्दल आम्ही भरपूर प्रयत्न केले। आणि एवढे मोठे नवीन ऑर्डर जे बोईंगला एअरबसला गेले त्याच्यामध्ये MROची आणि बॅक ऑफिसची आणि एव्हिएशन क्लस्टर ज्याच्यामध्ये लहान मोठी जे एव्हिएशनला लागणारी सर्व्हिसेस आहे त्याच्याकरिता मिहानमध्ये एक चांगला स्कोप होता। आम्हाला अशी एक आशा होती की या बजेटमध्ये ते सगळे येईल, काय की याच्याबद्दल आम्ही भरपूर लिहिलं आहे। याच्यामध्ये नागपूरचे जे आपले न्यूजपेपर्स आहे, नागपूरचे जे वरिष्ठ संपादक आहे, यांनी सगळ्यांनी आम्हाला याच्यामध्ये सगळं सहकार्य केलेलं आहे। ते या बजेटमध्ये अशी आम्हाला एक हे होती की हे येईल, पण ते आलं नाही म्हणून एक लहान आम्हाला त्याच्यामध्ये निराशा झालेली आहे। सर, एकंदरीतच गेल्या 8 वर्षामध्ये नागपूर शहरात 1 लाख कोटींपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आलेली आहे। म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंट आहे। सरकारनं एवढा निधी नागपूरमध्ये आणला आहे। एम्स असेल, IIIT असेल, नागपूर मेट्रो फर्स्ट फेज, सेकंड फेज असेल, मिहान असेल, किंवा इतर रोड्स असतील, समृद्धी महामार्ग असेल। याच्यासोबतच काल ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती जोर होता आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे म्हणजे गुंतवणूक जी आहे त्या संदर्भात किती जोर होता त्यांचा या सगळ्या बजेटमध्ये? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चांगलाच भर होता। त्यांनी मुंबई नागपूर गोवा ते शक्तिपीठ मार्ग जे अनाऊन्स केलं आहे ते स्वागत योग्य आहे। समृद्धी पण आता पूर्ण होण्याच्या एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे। पण हा जो इन्फ्रास्ट्रक्चर उभा झालेला आहे यांचा पूर्ण फायदा 100% यांचा फायदा लवकरात लवकर कसं करायचं याच्यावर या बजेटमध्ये काही भर दिलेला नाही आहे। समृद्धी एक्सप्रेसवे झाल्यानंतर ज्या आपण 3-4 वर्षापासून आपली एक अपेक्षा होती की समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे मोठी गुंतवणूक येईल, आपल्याकडे मिहान बोटीबोटीला इन्व्हेस्टमेंट येणार, नवीन रोजगार उत्पन्न होतील, असं काही गेल्या 3-4 महिन्यात दिसत नाही। आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर जे सगळं आपण बाकीचे जे गोसीखुर्दचे जे वॉटर प्रोजेक्ट आहे आणि बाकी प्रोजेक्ट जे निधी दिली आहे ते पण स्वागतयोग्य आहे। पण आपल्याकडे जे गेल्या 5-6 वर्षात नागपूरला निधी मिळाली आहे, गडकरी साहेब, फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळालेले आहे। पण मेट्रोची कॅपॅसिटी जे 60-65% आतापर्यंत आलेली पाहिजे ते आता 15-20% पोचली आहे। तशीच आपली आज मिहानची कॅपॅसिटी खाली पडली आहे, बुटीबोरी खाली पडली आहे। आता याच्यामध्ये उद्योग कसे आणायचे, आता जर आपण उदाहरण बघितलं तर आपण तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश हे सगळ्या राज्यांनी गेल्या 3 महिन्यात मोठी गुंतवणूक कॉन्फरन्स आपल्याकडे राज्यामध्ये केलेली आहे। त्यांना मोठ्या इन्व्हेस्टरना रेड कार्पेट त्यांना ते आकर्षित करत आहे। आणि हे जे राज्य आहे या राज्यापेक्षा आपल्याकडे आपले नैसर्गिक संसाधन, पाणी, जमीन, कनेक्टिव्हिटी आणि मार्केट
हा सगळ्यात जास्त आपला छान आहे, जास्त उपयुक्त आहे. तरी पण आपण गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये का सफल होत नाही, का आपल्याला सक्सेस मिळत नाही, हा गंभीर मुद्दा आहे. याच्यावर काहीतरी या बजेटमध्ये आम्हाला असं होतं की या बजेटमध्ये काहीतरी याच्याबद्दल काहीतरी आपले देवेंद्र भाऊ करणार, पण हे काही दिसत नाही. याच्यामधून मला थोडीशी निराशा आहे आणि मी देवेंद्र भाऊला एक विनंती करतो, या मुद्द्याला गांभीर्याने घेऊन या मुद्द्यावर त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा. सर, मिहान हा जो प्रोजेक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे विदर्भातला. नागपूरच नाही तर नागपूरच्या आसपास म्हणजे 11ही जिल्हे आणि शेजारचा जो भाग आहे, ग्रामीण भाग जो आहे विदर्भातला, त्या भागात जे लोक आहेत, तरुण आहेत, त्यांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत. हे योग्य वाटत आहेत का? आणि या प्रोजेक्टकडे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्याचे. या प्रोजेक्टकडे बजेटमध्ये विशेष लक्ष देण्यात आलं आहे का? गेल्या 5-6 महिन्यात आपण न्यूजपेपर्समध्ये किंवा 1-2 न्यूज चॅनलमध्ये पण मी बघितलेलं आहे की मिहानमध्ये लँड एक्विजिशनचे काहीतरी पेंडिंग इश्यूज आहे. काही तिथे मिहानमध्ये जुने जे इश्यूज आहेत ते त्यांना हा जो 100 कोटी येतात त्याच्यामध्ये ते निर्णय सगळे होतील आणि मिहानमध्ये जे काही लहान मोठे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह होतील. पण आज मिहानचं साईज आणि मिहानच्या मार्केटिंगला जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये 100 कोटी फार कमी आहे. मिहानमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सरकारने ग्लोबल एक्सप्रेशन इंटरेस्ट काढायचे न्यूजपेपरमध्ये आणि इंटरनॅशनल FDI आकर्षण करण्याकरिता जे प्रयत्न झाले पाहिजे, याच्यामध्ये MRO असतात, फार्मा कंपनी असतात, जे काही नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्री आहे ते याच्यामध्ये आकर्षित करण्याकरिता त्यांना ग्लोबल इन्व्हेस्टरला आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करावे. काही की आता एव्हिएशन सेक्टरला मिहानची जी सुटेबिलिटी आहे, डाटा सेंटर, एव्हिएशन सेंटर, ट्रेनिंग सेंटर्स, हे सगळे नवीन जे आता ज्याचे सनराईज सेक्टरमध्ये जे निवेश येत आहे त्याच्याकरिता आपला मिहान उपयुक्त आहे. आणि नागपूर म्हणजे फक्त नागपूर नाही आहे, आपल्याला नागपूरच्या 200 किलोमीटर रेडियसमध्ये ज्या 5-10 आपले डिस्ट्रिक्ट्स आहे सगळ्यांच्या याच्यामध्ये फायदा होणार आहे. स्किल्ड आणि जे इंटेलिजंट मुलं आहेत त्यांना भरपूर कामं आहे, ते एकदम परत एक दुसऱ्या शहरामध्ये जाऊन त्यांना इमिडिएट जॉब मिळतो. पण आपल्याला जे काही आपले मध्यम स्टुडंट आहेत, जे आपले मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये पण समृद्धी कशी यावी याबद्दल आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मिहान कमीत कमी 2 लाख लोकांना येणाऱ्या 5 वर्षात एकोमोडेट करू शकतो, डायरेक्ट इनडायरेक्ट. त्याबद्दल आपल्याला पूर्ण जोमाने आणि पूर्ण जोराने प्रयास करून विदेशी गुंतवणूक आणण्याकरिता ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर द मिहान आपल्याला काढायला पाहिजे. भरपूर प्रतिसाद येण्याची मला पूर्ण 100% मला खात्री आहे. सर, विदर्भामध्ये सर्वत्र रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, शक्तीपीठ महामार्ग जो आहे नागपूर गोवा तो होत आहे, समृद्धी महामार्ग ऑलमोस्ट शिर्डीपर्यंत झाला आहे, मुंबईपर्यंत होईल, उड्डाणपुलं शहरात होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर होत आहे. पण यासोबतच जे महत्त्वाचे जे प्रोजेक्ट आहे, सुरजागडचा प्रोजेक्ट असेल, रिफायनरीचा प्रोजेक्ट असेल, की ज्या प्रोजेक्टमध्ये 1-1 लाख लोकांना थेट रोजगार आणि काही लाख लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या 2 प्रोजेक्टकडे देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्री म्हणून कसं पाहिलं आहे? हे दोन्ही प्रोजेक्ट पंतप्रधानाचे, जे पंतप्रधानांनी आपल्याला 8 वर्ष पूर्वीच देशामध्ये रिफायनिंग कॅपॅसिटी डबल करण्याकरिता त्यांनी प्रयास सुरू केले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 60 मिलियन टनची रिफायनरी त्यांनी महाराष्ट्राला दिली होती. जे देवेंद्र साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तो प्रोजेक्ट रत्नागिरीला दिला. आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, पण आम्हाला हे करायचं आहे की रत्नागिरीची 12 लाखची पॉप्युलेशनमध्ये हा 3 लाख कोटीचा प्रकल्प, जो 8 वर्षपूर्वी 3 लाख कोटी होता, आता त्याची किंमत वाढून तो 4-4.5 लाख कोटीपर्यंत गेला आहे. रत्नागिरीमध्ये त्या प्रोजेक्टची वेस्ट कोस्टवर पूर्वी 6 रिफायनरी सुरू आहेत. त्याच्यावर हे प्रोजेक्ट जास्त नागपूरला सूट करतो. नागपूरमध्ये ह्या प्रोजेक्टची काय वायबिलिटी आहे, काय आहे, याच्याबद्दल आम्ही देवेंद्र भाऊला ते आम्हाला दिल्ली घेऊन गेले होते आणि दिल्लीला 2021मध्ये त्यांनी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सकरिता स्टडी ऑर्डर दिले म्हणून आम्हाला खात्री दिली होती. तेव्हापासून आम्ही वाट बघत आहोत. मला एक स्पष्टप्रमाणे आपल्या वाहिनीवर बोलायचं आहे की हा प्रकल्प 50,000 कोटी गव्हर्नमेंटचे वाचवेल. त्याच्यावर आपण कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण बसू. 50,000 कोटी देशाकरिता आणि 20,000 कोटी महाराष्ट्राकरिता वाचवणारा हा प्रकल्प आहे. आपल्या गोसीखुर्दसारखे जेवढे डॅममध्ये 5-10% पाणी रिझर्व आहे ते विकेल. कोळसाच्या जवळ ही रिफायनरी देशाची पहिली रिफायनरी असेल. आपल्याकडे एवढे मोठे माइन्स आहेत, एवढे मोठे सिमेंट प्लांट आहे. आपल्याकडे सूर्जागडमुळे मोठा स्टील प्लांट येतो आहे. आपल्याकडे सेंट्रल लोकेशन असल्यामुळे एवढा ट्रॅफिक पास होतो आहे, ज्याच्यामुळे पेट्रोल प्रधानची जे भरपूर आपल्याला आवश्यकता आहे
आपली जी गरज आहे ते आपण रेल्वेने खापरीला आणून भरपूर पैसे फालतू खर्च करून राहिलो. या खर्च 30 वर्षापासून जे सुरू आहे याला वाचवायला पाहिजे. ते नागपूरला समृद्धी एक्सप्रेसच्या काठाने क्रूड पाईपलाईन आणून हा पूर्ण खर्च वाचू शकतो. हा मोठा पैसा 50,000 कोटी आपण दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो. आपला बजेटचा गाठा कमी करू शकतो. त्याचप्रमाणे जे आपण दुसरा प्रकल्प आपला सूर्यगड म्हणाले, सूर्यगड एक गेम चेंजिंग प्रकल्प आहे महाराष्ट्राकरिता. महाराष्ट्र एक असा प्रदेश आहे की जिथे आपण स्टील फक्त स्टील नाही बनवणार, जसं झारखंड, ओडिसा, छत्तीसगड बनवतात. आपल्याकडे चाकणला, इगतपुरीला, पुण्याला जवळपास 50 मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीज आहेत. त्यांना कोटीमध्ये ते ऑटो कंपोनेंट वापरतात. आता आपल्याकडे जे स्टील बनणार ते PLI गव्हर्नमेंटची जे प्रॉफिट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण हाय व्हॅल्यू स्टील करून हे कंपोनेंट जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला लागतात ते आपण इथंच बनवू. आणि इथंच बनवून जर आपण त्याला पूर्ण आयरन ओर ते कंपोनेंटपर्यंत जर आपला व्हॅल्यू ॲडिशन झाला तर गव्हर्नमेंटची जे रेव्हेन्यू आहे ते जास्तीत जास्त बूस्ट होईल. गडचिरोलीचा नक्षलचा प्रॉब्लेम नेहमीसाठी सॉल्व्ह होईल. नागपूरची सेंट्रल लोकेशनमध्ये राहिल्यानंतर आता चेन्नई आणि गुडगावचे 2 जे मोठे ऑटो हब आहे ते ऑटो हब याला नागपूरवरून आपला माल जाईल ते समान अंतरावर आहे. तसंच आपल्याला स्किल्ड, अनस्किल्ड आणि सगळं लहान आपल्या जे बॉटम द पिरामिडमध्ये जे लहान गरीब ते गरीब माणसापर्यंत याची समृद्धी त्याच्याकडे जाईल अशा हा सूर्यगड प्रकल्प आणि पेट्रोलियम प्रकल्प आहे. याच्यावर अर्जंट लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे दोन्ही प्रकल्प विदर्भामध्ये एक फास्ट ट्रॅकिंग करून गेल्या येणारे 3 ते 5 वर्षात इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे अशी माझी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे. कालच्या याच्यामध्ये बजेटमध्ये काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या विषयावरती चर्चा झाली आहे? रोजगार मिळण्यासाठी काय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून रोजगार मिळण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या? मराठी भाषेसाठी खूप सारा निधी आहे, बंजारा समाजासाठी खूप सारा निधी आहे, धनगर समाजासाठी खूप सारा निधी आहे. ज्या पद्धतीनं कुठलीही पार्टी असो, राजकीय नेते जे असतात, मतं ज्या पद्धतीने मिळतील, जातीपातीचं राजकारण असतं, अनेक ठिकाणी अनेक समाजांना खुश करायचं असतं, तर अनेक समाजासाठी, जातीसाठी, देवस्थानांसाठी निधी मंजूर करावा लागतो. तो हजारो कोटींमध्येचा तो अमाऊंट आहे, निधी आहे. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय की अशा पद्धतीनं समाजाचा विकास होऊ शकतो का? किंवा ही निधी अशा पद्धतीनं वापरले पाहिजे की सर्व समाजाचा, सर्व लोकांचा विकास होईल? लोकांच्या जे अर्निंग्स आहे ते वाढवल्याशिवाय काही होणार नाही. लोकांना सक्षम करणे, लोकांना स्वरोजगार आणि लोकांची एक चांगली त्यांना मंथली एक फिक्स्ड इन्कम देण्यासारखं काहीच चांगलं नाही. हे सगळे जे प्रयत्न यांनी केलेले आहे, जे वाटप निधीचा केलेला आहे, जातपातमध्ये जे निधी वाटलेला आहे हे एकदम बरोबर नाही आहे. प्रचूर अपॉर्च्युनिटी असूनही कास्तकाराला एवढे पैसे नंतर देणे ठीक आहे. त्यांची परिस्थिती खराब आहे, त्यांना एक मौसमचा पण मार त्यांना पडलेला आहे, ते बरोबर आहे. पण लहान कास्तकाराच्या परिवारामध्ये एक माणसाला 25 ते 40 हजार रुपये महिन्याची नोकरी, एक फिक्स इन्कम देण्याकरिता विदर्भामध्ये भरपूर संसाधन आहेत. त्यावर विचार करून प्रत्येक 2.5 कोटीची पॉप्युलेशनमध्ये जर 25 लाख जॉब आपण तयार करू शकतो तर हे सगळी निधी वाटण्याची जी गरज आहे ते कधी पडणारच नाही. आता गुजरात बघा तुम्ही किंवा वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी जे प्रॉस्पेरिटी आणि समृद्धी आहे आपण विदर्भामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणू शकतो. हे जे रक्कम वाटलेली गेली आहे याच्याशी फक्त याचा एक पॉलिटिकल अजेंडा स्पष्टप्रमाणे दिसतो. लोकांना जॉब द्या, लोकांना यूथ जे आहे आपले जे याच्यामध्ये बजेटमध्ये जास्त रोजगार उत्पन्न करणारा काही प्रोव्हिजन नाही आहे. हे निधी वाटून निधी थोड्या दिवसात संपणार आणि फार्मरची अशी परिस्थिती आहे की फार्मरला तुम्ही किती पैसे द्या, शेतीला जेव्हापर्यंत आपण व्हायबल करत नाही, त्याच्यामध्ये जे प्रॉफिटेबल होत नाही तेव्हापर्यंत निधी वाटल्याने काही होणार नाही. शेतीमध्ये जर उद्योग मोठे आले तर शेतीचे भाव वाढणार, कास्तकाराची प्रॉपर्टीचे रेट वाढणार, कास्तकाराच्या घरी जे लोक आहेत त्यांना दुसरे पण म्हणजे अर्निंगचे त्यांना चान्सेस मिळणार. हे सगळं उत्पन्न करण्यासाठी औद्योगिकरण आणि शेती दोन्हीवर बरोबर लक्ष देऊन एक बॅलन्स करून विदर्भाची ग्रोथ व्हायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन्ही विदर्भाचे महाराष्ट्राचे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि विदर्भाला असं ठेवून विदर्भाच्या विजेनी पुण्याला सॉफ्टवेअर होतो, ट्रक बनतात, मोटरसायकल बनतात आणि 10,000 कोटीची सॅलरी दर महिन्याला लोकांच्या अकाउंटमध्ये येतात. त्याच्यामध्ये विदर्भाच्या विजेचं भरपूर योगदान आहे. अशा वेळी विदर्भासोबत बरोबर एक बॅलन्सिंग करून विदर्भाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा याच्यामध्ये जे प्रयत्न झाला पाहिजे तो याच्यामध्ये दिसून येत नाही. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं बजेटमध्ये विदर्भासाठी खूप मोठा निधी आला असं सांगण्यात आलं होतं आणि तसं भासवण्यात सुद्धा आलं होतं. पण माहेश्वरी असं म्हणतात, प्रदीप माहेश्वरी, की या संपूर्ण बजेटमध्ये विदर्भातल्या तरुणांना, विदर्भातल्या शेतकऱ्यांना
आणि विदर्भातली जनता जी आहे त्यांना रोजगार आणि उत्पन्न जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास हा होणार नाही. त्यामुळे रिफायनरी असेल, सुरजागडचा प्रकल्प असेल किंवा इतरही जे प्रोजेक्ट्स आहे, मिहानसारखा प्रोजेक्ट असेल, त्या ठिकाणी विकास झाल्याशिवाय, तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही असं प्रदीप माहेश्वरी यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ विकी चव्हाणसह मी प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर.